नमस्कार, स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया पुढील घडामोडी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटलांच्या सहकारी संस्थांच्या चौकशीचे आदेश दिले असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. यामध्ये श्री शंकर सहकारी साखर कारखाना, सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, माळशिरस कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार याची चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टीचे नातेपुते मंडळ अध्यक्ष हरी पालवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना 3 वेगवेगळे निवेदन दिले. यामध्ये पालवे यांनी माळशिरस तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अकलूज येथील आर्थिक घोटाळ्याची व अनियमित कारभाराची चौकशी करून प्रशासक नियुक्ती करण्याबाबत, श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचाऱ्यांवरती केलेल्या अन्यायाविरुद्ध चौकशी करावी. माळशिरस तालुक्यातील सुमित्रा ग्रामीण बिगर शेती या पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरू असून बोगस कर्ज प्रकरणे दाखवून सामान्य शेतकरी आणि नागरिकांकडून जबरदस्तीने सुरू असलेल्या वसुलीची उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून तत्कालीन चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांची चौकशी व्हावी अशा मागण्या केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्यामध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आवर्जून उपस्थित असतात. लोकसभा निवडणुकीदरम्यान मात्र त्यांनी उघडपणे कोणती भूमिका घेतली नव्हती. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये रणजितदादा यांची भूमिका काय असणार याकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी प्रत्येक जिल्ह्यातील निवडणूक प्रभारी व निवडणूक प्रमुख यांच्या नियुक्ती केल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी तसे पत्र काढले असून ते पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या प्रभारीपदी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची निवड करण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर सोलापूर जिल्हा माढा, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्यावर सोलापूर जिल्हा पूर्व अशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या नियुक्त्या केल्या आहेत. त्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार राम सातपुते यांच्यासह सोलापूर शहरासाठी विशेष करून रघुनाथ कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कुठेही दोन्ही माजी मंत्री देशमुखांचा समावेश नाही हे विशेष. सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे वेगवेगळ्या कारणांनी नेहमीच चर्चेत असतात. अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय देण्यासाठी यापूर्वी त्यांनी शिक्षण संस्थांमध्ये जाऊन ठाण मांडल्याच्या घटना ताज्या आहेत. पगार नसल्याने एका शिक्षकाची पत्नी माहेरी निघून गेल्याचे कळताच चक्क माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी त्या शिक्षकाच्या सासऱ्याला कॉल केल्याची घटना गुरुवारी सकाळी माध्यमिक शिक्षण कार्यालयात घडली. त्यामुळे उपस्थितांबरोबरच त्या शिक्षकाला गहिवरून आले. झाले असे, गुरुवारी माध्यमिक शिक्षण विभागात नेहमीप्रमाणे गर्दी दिसून आली. माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे प्रत्येक कर्मचारी आणि शिक्षकांची भेट घेऊन त्यांची कैफियत ऐकून घेत होते. अशात एक शिक्षक आत आला आणि त्याने मला पगार नाही, त्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली आहे अशी कैफियत मांडली. त्या शिक्षकाची समस्या ऐकून शिक्षणाधिकारी जगताप गंभीर झाले. त्यांनी हातातील फाईल घेऊन तपासून पाहिली. किती दिवस हेलपाटे मारत आहात अशी विचारणा केली. फाईल सबमिट करून बरेच दिवस झाले पण तुमची भेट झाली नव्हती असे शिक्षकाने सांगितले. चला आजपासून मी तुमचा पगार सुरू करतो, तुमच्या सासऱ्यांना सांगा असे म्हणत त्यांनी फाईलवर सही केली. त्या शिक्षकाला आनंद झाला, पण आता काय उपयोग, आमचा प्रश्न फार ताणला गेला आहे असे उत्तर दिले. लावा सासऱ्याला फोन असे म्हटल्यावर त्या शिक्षकाने ओशाळून इकडे तिकडे पाहण्यास सुरुवात केली. सासरे माझा फोन घेणार नाहीत असे त्याने म्हणताच नंबर सांगा असे म्हणत शिक्षणाधिकारी जगताप यांनी आपल्या मोबाईलवरून त्या शिक्षकाच्या सासऱ्याला कॉल केला. मी शिक्षणाधिकारी जगताप बोलतोय, प्रदीप मुटकुळे तुमचे जावई ना, आजपासून मी त्यांचा 100% पगार सुरू करतोय, त्यामुळे तुमच्या लेकीला आता तरी नांदवायला पाठवा. अचानकपणे आलेल्या या कॉलमुळे पवार गोंधळले. काय बोलावे ते कळेना. हो हो म्हणत त्यांनी कॉल कट केला. एकीकडे त्या शिक्षकाला सरकारी पगारीच्या नोकरीचा आदेश देत असताना दुसरीकडे त्याच्या संसाराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः पीडित शिक्षकाच्या सासऱ्याला कॉल केल्यामुळे उपस्थितांमध्ये हा विषय चर्चेचा बनला.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पार्टीमध्ये गेल्या काही दिवसांपासून अध्यक्ष विरुद्ध पदाधिकारी असा वाद सुरू होता. दस्तूरखुद्द शरद पवार यांच्या बैठकीला दांडी मारणाऱ्या शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या विरोधातले दोन थेट गोविंद बागेच्या अंगणात जाऊन धडकले होते. सोमवारी शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंद बाग या निवासस्थानी जाऊन शहराच्या काही पदाधिकाऱ्यांची थेट आपले गाऱ्हाणे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोर मांडले. त्यामध्ये मुंबई येथे शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीमध्ये शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी बैठकीत स्वतः न जाता आपल्या कार्यकर्त्याला पाठवल्याने विषय चिघळला. याच मुद्द्यावरून शरद पवार आणि शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबई येथे झालेल्या बैठकीत अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शेला घालून स्वागत केले. दरम्यान याच घटनेवरून आता काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद उफाळून येत असताना शहराध्यक्षांच्या बाजूने राजीनामा नाट्य सुरू झाल्याचे दिसून येत आहे. शहराध्यक्ष देखील अचानक घडलेल्या या घटनेनंतर नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्षांतर्गत कुरघोड्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. तत्पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीत सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी स्वतः न जाता आपल्या कार्यकर्त्याला पाठवले. दस्तूरखुद्द शरद पवार यांच्या बैठकीला अध्यक्षांनी दांडी मारल्याने पूर्वाश्रमीच्या भाजपचे कार्यकर्ते असणाऱ्या महेश गाडेकर यांना आपला जवळचा कार्यकर्ता म्हणून बैठकीला पाठवल्याने राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा राग अनावर झाला. त्यामुळे राष्ट्रवादीचे शहरातील वातावरण चांगलेच तापले. यावरून शहर राष्ट्रवादीमध्ये अध्यक्ष विरुद्ध कार्यकर्ता असा कलगीतुरा पाहावयास मिळाला. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.